पदवीधर मतदारसंघ देखील भाजपनं गमावला असून आता भाजप समोर नव्या आव्हानांनी तोंड फोडलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांना विशेष महत्त्व दिले जाते। सुशिक्षित, विचारवंत आणि बुद्धिजीवी मतदारांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघांमध्ये विजय मिळवणे हे कोणत्याही पक्षासाठी प्रतिष्ठेचे मानले जाते। अनेक दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये आता बदलाची चिन्हे दिसू लागली आहेत। विशेषतः पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपच्या हातातून गेल्याने पक्षाच्या नेतृत्वासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। 1980च्या दशकापासून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपची पकड मजबूत राहिली होती। संघटनात्मक ताकद, नियमित मतदार नोंदणी मोहीम आणि कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे यामुळे या मतदारसंघामध्ये भाजपला सातत्याने यश मिळाले आहे। मात्र चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा राजकारणाकडे मोर्चा वळवल्यानंतर परिस्थितीत बदल झाला। पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही आणि हा मतदारसंघ पक्षाच्या हातातून निसटला। त्यामुळे केवळ एका जागेचा प्रभाव झाला असे नसून सुशिक्षित मतदारांमधील बदलत्या राजकीय मानसिकतेचा हा संकेत मानला जात आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार हे केवळ पक्षनिष्ठेच्या आधारावर मतदान करत नाहीत। उमेदवाराची प्रतिमा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान, सरकारच्या धोरणांविषयीची भूमिका यांचाही त्यांच्या निर्णयावर मोठा प्रभाव असतो। विशेष म्हणजे अलीकडील काळात विविध सामाजिक चळवळी आणि युवकांच्या आंदोलनांनीही सुशिक्षित मतदारांच्या विचारांवर परिणाम केला आहे। जर पदवीधर आणि शिक्षक वर्गाचा भाजपवरील विश्वास कमी होत गेला तर त्याचा परिणाम आगामी सार्वत्रिक निवडणुकांवरही होऊ शकतो। राजकीयदृष्ट्या पाहता पुणे पदवीधर मतदारसंघातील बदल हा केवळ एका जागेचा निकाल नसून महाराष्ट्रातील सुशिक्षित मतदारांच्या बदलत्या राजकीय प्रवाहाचा महत्त्वाचा संकेत मानला जात आहे।